असेल, EWS असेल, SCBC असेल व OBC प्रवर्गातील विद्यार्थी असतील, यांनाही तुम्ही त्याप्रमाणे फीस देऊ म्हणले होते, OBC प्रमाणे सगळ्यांना. त्याबाबतही झाली होती. मुलींना मोफत शिक्षणाच्याबद्दलही आपण परवाच्या प्रेसमध्ये सांगितलं. तर सरकारनं काल निर्णय घेतला आहे. त्याबद्दल घेतलेल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. सरकारचं त्याबद्दल कौतुक आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की EBC, EWS, SCBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फीस घेऊ नका, परीक्षा फीस पण आणि शैक्षणिक शुल्क पण घेऊ नका, असे सरकारनं निर्णय आता सगळ्या संस्थांना दिलेत. आत्ताच परिपत्रक आमच्या ते हातात पडले. त्याबद्दल सरकारचं कौतुक. परंतु सरकारनं इथं असं केलं आहे थोडंसं की EBC, EWS, SCBC आणि OBC प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. आत्तापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील म्हणजे हे 4 EBC, EWS, SCBC आणि OBC वरील म्हणजे ते वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणजे मुले व मुली, यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु उपरोक्त क्रमांक 3 नुसार येथील शासन निर्णयान्वये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना, इथं मुलांना पण पाहिजे होतं, तर मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 50% फीसऐवजी 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मुलींना मोफत शिक्षण म्हणजे फीस केली त्यांनी, पण शिक्षण नाही, शिक्षण मोफत करायला पाहिजे होतं मुलींना 100%. त्यांनी परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क या 2 गोष्टीत मुलींना मोफत दिले असं परिपत्रक काढलं आहे मुलींना आणि वरील विद्यार्थ्यांना पण थोडं कन्फ्युजन ठेवलं आहे त्यांनी ह्याच्यामध्ये की EBC, EWS, SCBC आणि OBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं. परंतु खाली असं सांगितलं आहे आत्तापर्यंत व्यावसायिक प्रवेश घेणाऱ्या वरील म्हणजे त्या 4 कॅटेगरीतल्या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणजे मुले आणि मुली, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु आता वरील प्रवर्गातील मुलींना, इथं मुलांना पण पाहिजे होतं तर मुलींना केलं आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 50% ऐवजी 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे मुलींना मोफत शिक्षण त्यांनी केलं आहे. पण आमचा एक आणखीन याला जोडून आहे की तुम्ही जे 100% आता शिक्षण मोफत केलं आहे, परंतु हे तुमचं कौतुक आहे, स्वागत पण आहे. आम्ही शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबांचं कौतुक करतो, त्यांचं स्वागतही करतो या निर्णयाबद्दल. पण ज्या पोरांनी आता फीस भरल्यात यांच्या वापस द्यायच्या सांगा. करोडो रुपये फीस भरून घेतल्यात आणि आता तुम्ही माफी केली, हे नको आहे. आता तुम्ही शासन निर्णय मोफतचा केला तर तुमचं कौतुक आहे, स्वागतसुद्धा आहे. शिंदे साहेबाचं पण आहे आणि फडणवीस साहेबांचं आहे, मनापासून आहे. सगळ्या जाती धर्माच्या वतीने, कारण आम्ही सांगितलं होतं की सगळ्या जाती धर्मांच्या लेकरांसाठी करा, मुलींसाठी पण करा. ते तुम्ही ते केलं आहे. तरी आम्ही वाचणार आहे आणखीन याच्यात काही दुरुस्त्या आहेत का, परंतु हातात पडला. आम्ही सांगितलं आहे, कौतुक पण केलं आहे, घाईगडबड पण नाही करत आम्ही, त्या पण त्रुटी सांगितल्या. फक्त फीस भरल्यात त्यांच्या वापस द्या. आणि यालाच जोडून आणखीन एक खुटी ठुली असं मला वाटतंय. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS, ज्या विद्यार्थ्यांना 100% शिक्षण, बघा आता 2 नंबरच्या क्रमांकाला सांगितलं आहे आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकातील म्हणजे EWSमधील ज्या विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे त्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये हे सांगितलंय. म्हणजे तुम्ही 100% शिक्षण शुल्क त्या शिक्षण शुल्काची आग्रह करण्यात येऊ नये असं संस्थांना सरकारने सांगितलंय. पण पुढं असं केलंय, हे झालं स्टॉप. आता इथं फुल स्टॉप पण दिलाय. तसेच ज्या विद्यार्थ्यांना 50% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे त्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना 50% शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ते कोणचे आता, ज्या म्हणजे कोणचे, एकीकडून माफ म्हणताय, एकीकडून 50% फीस भरावी असं म्हणलं जातं. म्हणजे ही घोळ काय कळत नाही. ज्या म्हणजे कोण ते मात्र स्पष्टीकरण सरकारकडून झालं तर बरं होईल. 50% फीस आपण कोणत्या विद्यार्थ्यांना मागताय, ज्या म्हणजे काय? कारण इथं कळतं आता आर्थिक दुर्बल घटक म्हणावं तर इथं फुल स्टॉप दिलाय, घेण्यात येऊ नये म्हणताय. पण तसेच ज्या विद्यार्थ्यांना 50% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना 50% शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे 50% फीस भरल्यास त्याला प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे आणि न भरल्यास प्रवेश देणे क्रमप्राप्त नाही. मग ज्या म्हणजे नेमका कोण हे मात्र सरकारनं ज्या या शब्दात कोणता विद्यार्थी बाबा की ते सांगावं. आणि मुलींना मोफत शिक्षण केलं आहे त्याबद्दल सरकारचं स्वागत, कौतुक मनापासून. पण ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरल्या असत्या त्यांच्या सरकारने संस्थेला सांगावं, पुन्हा परिपत्रक काढायचं किंवा सूचना काढायची वेळ आली तर द्यावीत. परंतु सरकारनं त्या फीस वापस द्यायला हवं. कारण संस्था चालकाने फीस भरून घेतल्यात म्हणजे त्यांचं डबा भरून ठेवलाय देईन. आता माफ करून उपयोग नाही. मोफत शिक्षण मुलींना दिलं आहे. ज्या मुलींना फीस भरल्या असत्या त्यांच्या रकमा वापस द्यायच्या सरकारनं सांगाव्यात. ज्या विद्यार्थ्यांना फीस भरल्यात त्यांच्याही वापस द्यायला सरकारनं सांगाव्यात. सरकारने हा निर्णय केल्याबद्दल फडणवीस साहेबाचं, शिंदे साहेबाचं, अजितदादांचं मनापासून कौतुक आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल फक्त ज्या कोणी ते सांगावं. आणि मुलींना मात्र नुसतं शिक्षणात आणि परीक्षेत न करता सर्व शिक्षण मोफत करावं. सगळ्या त्यात आणखीन काही लफडे आहेत. तुम्ही फीस नाही घेतली, परीक्षा फीस नाही घेतली, प्रवेश फीस जर नाही घेतली तर ते काहीतरी क्लासेसच्या माध्यमातून काहीतरी घेतात. म्हणजे वेगळे क्लासेस नाही, त्या शाळेचंच काहीतरी जे काय असेल ते फंड म्हणा किंवा काय म्हणा त्या माध्यमातून घेतली जाते. मग त्याला 54,000 भरा म्हणतात, काहीला 11 भरा म्हणतात, काहीला 22 भरा म्हणतात. मुलींना मात्र सरळ सगळं मोफत करावं ही विनंती आहे. सरकारनं ते केलं आहे. फक्त त्याची अंमलबजावणी तातडीनं करायला, लोन भरलेली फीससुद्धा वापस देण्याची तातडीनं सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी. सरकारचं मनापासून कौतुक आणि स्वागत. पण बारस्कर मुंबईमध्ये समोर आंदोलन करत आहेत आणि बारस्करांनी आरोप केला आहे की मराठा आंदोलनामुळं मराठा आणि ओबीसीमध्ये वाद सुरू आहे. हे बघा, आमचे कोणी विरोधक नाही, कोणीच नाही. आम्ही मानलेलं नाही कोणाला, त्यांना नाही कोणालाच नाही. आमचा विरोधक छगन भुजबळ. पुढचा प्रश्न घ्या. पण एक असं आहे की ते सागर बंगल्यावर आता आंदोलन करून म्हणतायत की माझा मृत्यू झाला तर चालेल पण मी मराठा समाजासाठी लढेल. बाबा मी एका शब्दात सांगितलं नाही. आमचा विरोधक कोणी नाही, छगन भुजबळ. ना ओबीसीचे नेते नाही, ना ते नाही, ना कोणी नाही, ना कोणी नाही. आपला पुढचा प्रश्न घ्या. लय मोठे प्रश्न पडले. काही विद्यार्थी आले होते, विद्यार्थ्यांचा असा आक्षेप होता की जी व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी लवकरच होत नाही आणि इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA वेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी अडचणी येतात असं काहीतरी विचारत नाही. त्याच्या संदर्भात काय नेमकं आहे? हां, हे जसं आम्ही शिंदे साहेबाचं, फडणवीस साहेबाचं कौतुक केलं हे केल्याबद्दल, फक्त यातल्या थोड्या त्रुटी भरून काढा. म्हणजे पूर्ण आम्हाला 100% हा मान्य आहे. तुमचं कौतुक केलं दोघांचं. तसंच जे ECBCचं आहे, EWचं आहे आणि OBCचं आहे म्हणजे कुणबीचं, ते ऑप्शन खुले करा. ज्याला ECBCतून घ्यायचं आहे त्यातून घेईल, ज्या विद्यार्थ्यांना EWSमधून घ्यायचं त्यातून घेईन, ज्याला OBCतून घ्यायचं त्यातून घेईल. आणि तिन्ही नसतील त्याच्याकडे व्हॅलिडिटी
तर तो ओपनमधून घेईन, पण कधी तुम्ही त्याला 3 राऊंडच्या आत द्यायचं सांगितलं. म्हणजे नोकरीत असेल, भरतीत किंवा प्रवेशात असेल, 3 राऊंड एका महिन्यात होत नाही. एवढं सोपं नाही आहे ते, होत नाही ते. कारण अधिकारी काही देत नाहीत, काही जातीवादी आहेत म्हणून देत नाहीत, काही आता संप आहे महसूलचा म्हणून मिळत नाही, काही तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी मिळवणी केली त्याच्यामुळं काही अडचणी यायला लागल्यात, गर्दी असल्यामुळं तुम्ही जाणून बुजून गर्दी केली की विद्यार्थ्यांना फायदा होऊ नये. गोरगरिबाच्या ओबीसी असो किंवा मराठ्यांच्या असो किंवा मुस्लिमांच्या असो, दलितांच्या असो किंवा कोणाच्या असो, याच्यासाठी. तर व्हॅलिडिटीसाठी त्यांनी जर तुम्हाला आज नोंद दाखवली प्रवेश घेताना किंवा नोकर भरतीचं ग्राउंड मारताना किंवा नोकर भरतीला जाताना त्याने जर नोंद दाखवली, पावती दाखवली किंवा सर्टिफिकेट दाखवलं, तर त्याचा अर्ज तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि त्याला 1 महिन्याच्या ऐवजी 6 महिन्याची मुदतवाढ द्या की तू 6 महिन्यात हे आणून दे, नसता तुम्हाला ओपनमध्ये टाकू. असं अधिकारी न म्हणता, म्हणजे शाळेचे बी प्राचार्य असो, शिक्षक असो ते किंवा नोकर भरतीतले SP असोत किंवा पोलीस ग्राउंडवर कोणी असो किंवा दुसरी कोणती नोकर भरती असो किंवा GA असो, नीट असो, काही असो, हे डायरेक्ट त्यांना म्हणतायत की तुमच्याकडे नाही आहे ना, आणि चल रिजेक्ट करतो, चाल ओपनमध्ये टाकतो तुला. म्हणजे हे अन्याय आहे. तुम्ही त्याला 6 महिन्याची मुदतवाढ द्या. ते शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे, तुम्ही हे काम केल्याबद्दल विद्यार्थ्यांचं तुमचं कौतुक आहे, मनापासून स्वागत आहे. आडवं नाही, काय नाही, काय नाही, केलेल्या कामाचं कौतुक करणारे आम्ही लोक आहेत. फक्त ते एक करा आणि त्या नोंदी शोधायच्या बंद केल्या त्या सुरू करा. व्हॅलिडिटी तात्काळ द्यायच्या सांगा. सेपरेट बेंच लावा. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना ECBCचा असेल, EWचा असेल किंवा कुणबीचा आता सापडलेल्या नोंदी असतील OBCच्या विद्यार्थ्यांना, त्यांना व्हॅलिडिटी काढायला सेपरेट बेंच द्या प्रत्येक तालुकाने आहे. म्हणजे ताबडतोब त्याच्या व्हॅलिडिटी होतील आणि त्यांना काम करायला अधिकाऱ्यांना वेळ मिळेल, विद्यार्थ्यांनाही 6 महिने मुदत वाढून दिल्यामुळं त्यांनाही त्यांचं भविष्य घडवता येईल. ही मात्र सरकारला विनंती आहे. आणि नोंदी ही झाला दुसरा मुद्दा. तिसरा की नोंदी शोधायच्या बंद करू नका, ते पूर्ण बंद झाले. प्रमाणपत्र द्यायचे पूर्ण बंद झालेत. रेकॉर्ड तपासायचे पूर्ण बंद झाले. तिथं मनुष्यबळ द्या, मुडीलिपी अभ्यासकांना, आणि ते तातडीनं वाढतं घ्या. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून घ्या. ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं तुम्ही कबूल केलेलं आहे, ते तुम्ही सुरू करा, थांबू नका. हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या. केशेस फडणवीस साहेब ताबडतोब मागं घेऊन म्हणले होते, त्या वापस घ्या. आम्ही 6वा मुद्दा सांगतो, आम्ही जातीवादी नाही आहेत. जातीवादी असतो तर हा परिपत्रक आम्ही निघून दिलं नसतं. मुलामुलींना सांगतो, OBCच्या पण आणि मराठ्यांच्या पण. नेता कसा असेल तुमचा तुम्ही शोधा, आमचा कसा आहे तुम्ही शोधा, पण विद्यार्थी थोडे प्रगल्भ विचाराचे व्हा, OBCचे पण मराठ्यांचे पण. जातीवाद आम्हाला डाग चिटकू नका. विद्यार्थ्यांनी तुम्ही प्रगल्भ विचाराचे व्हा, तुम्ही विद्यार्थी आहे, तुम्ही हुशार आहेत. आम्ही सगळ्या मुलींसाठी बोललो. आम्ही द्वेषी असतो, जातीवादी असतो तर कोणाला दिलं द्या म्हणलो नसतो, हेही लागू करून घेतलं नसतं. म्हणून ती प्रामाणिक इच्छा आहे आमची की जातीवाद कोण करतं आहे हे विद्यार्थ्यांनी शोधलं पाहिजे. आणि सरकारलाही सांगतो, आम्हाला जातीवाद नाही करायचा. आम्हाला 6वा मुद्दा सांगतोय, 7वा सांगतोय, 6वा ते मुलींचा सांगितला, विद्यार्थ्यांचा OBC आणि ते आम्ही सरकारला सांगतो की 7वा मुद्दा, आम्ही OBCला धक्का लावत नाहीत. आम्ही OBC आहेत, पहिल्यापासून आम्ही कुणबी आहेत. 83 क्रमांक सांगतोय, आम्ही OBC आहेत, कुणबी आहेत. जशा बाकीच्यांच्या पोटजाती घेतल्यात तशा मराठासुद्धा पोटजात म्हणून मध्ये घ्या. सोपं करा. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सोपं करा, हे आमचं म्हणणं. आम्ही OBCला धक्का लावत नाहीत. आम्ही OBCतून आरक्षण नाही मागत. आम्ही OBC आहेत. कारण आमचा एक भाऊ कुणबी आहे, आमचा दुसरा भाऊ कुणबी नाही आहे. आमची आई कुणबी आहे, आमचा बाप ओपन आहे. आमचं झालेलं पोरगं कोणाचंही आंतरजातीय विवाह म्हणावं त्याला, त्याच्यातून झालं म्हणावं का, त्याला आईची जात लावा का बापाची लावा, आम्हाला काही मेळ लागा नाही. कारण तिची आई आम्ही केली किंवा आमची मुलगी तिकडं दिली, आमचं नातं गोतं होतं आहे म्हणून दिली, आमचा व्यवसाय एक आहे म्हणून दिली. त्यांचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. पण हे सत्य, जर आमची मुलगी तिकडं दिली किंवा त्यांची आम्ही केली, आता उदाहरणार्थ विदर्भातलं मराठा आम्ही एक आहेत, आमचा व्यवसाय एक आहे, तिकडची मुलगी जर केली तर ती OBC आहे, इकडचं पोरगं ओपन आहे. त्यांना दोघाला जर लेकरू झालं हे कोणाचं आहे. म्हणजे
त्याला आईची जात लावा का बापाची लावा? बापाचे लावलं तर ओपन होतं आहे. मग आई हिने जास्त यातना भोगलेल्या आहेत बाबा. आई ही दैवत आहे आमचं, आणि त्या आईची जात त्या लेकराला लागत नाही. ही आमच्यासाठी खूप खंत आहे, खूप मोठा विषय का आमच्या आईनं जन्म आम्हाला दिला आहे, तिची जात नाही लागत आहे. म्हणून हा विषय खूप मोठा आहे. आम्ही ओबीसी आहेत, आमचं म्हणणं आहे फक्त राहिलेल्या मराठ्यांना सोपं सुलभ करा की हा कुणबी आहे, कारण 83 क्रमांकाला ओबीसी आधीत आम्ही आहेत कुणबी. मग राहिलेल्या मराठे कुणबीच आहेत, आणि राहिले तरी किती राहो उगा मराठवाड्यातले थोडे. त्यासाठी एवढं छगन भुजबळने भांडण धरलं. छगन भुजबळचं ऐकून बाकीच्या ओबीसीच्या नेत्याने धरलंय. प्लीज माझी विनंती आहे सरकारला आपल्या प्रेसच्या माध्यमातून, त्या छगन भुजबळ आम्ही राहिलोच किती राहो मराठवाड्यात, त्यात लय मोठे निघालेत. आता दोघं थोडे राहिलो असतो, पश्चिम महाराष्ट्रात थोडे राहिले झालं. एवढ्यासाठी एवढं भांडण धरलंय छगन भुजबळनं. म्हणून छगन भुजबळ आता म्हणायला लागला सगळ्या नोंदी रद्द करा. म्हणजे विदर्भातले बी पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात आमच्या निघालेल्या सगळ्या रद्द करा. हे बघा आम्ही ओबीसी आहेत, छगन भुजबळने वाद करू नये, घालू नये, सरकारने त्याचं ऐकू नये. आम्ही ओबीसी आहेत, फक्त आम्हाला आत घ्या म्हणतो. जसं की बाकीच्या पोट जाते म्हणून 350-400 घेतल्या तसे मराठी आत घ्या. एकदम सोपं आहे, कोणाला धक्का लागत नाही. 27% आरक्षण, 32% आरक्षण आणि वेगळे प्रवर्ग करून शिल्लक राहिलेलं 19% आरक्षण. त्या 32% आम्हीच आहेत, 27% आरक्षणात आम्हीच आहेत आणि 19% आरक्षणात पण आम्हीच आहेत. आम्ही धरून ते आकडा आहे ओबीसीचा. छगन भुजबळ साहेब नीट ओबीसीच्या नेत्यांना समजून सांगा राव, उगाच वादळ लावू नका. आणि सरकारला बी भुजबळ साहेब नीट समजून सांगा, हे जे तुम्ही 60% म्हणताय ओबीसी, ही मराठा धरून आहे, मराठा धरून आहे, मराठा धरून. कुणबी मराठा हा एकच आहे, ही धरून आहे. म्हणून आम्ही ओबीसीच्या धक्का फक्का काही लागत नाही. गुण्यागोविंदाने राहू. थोडं देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्या त्याच्याकडून, कुणबी हाच मराठा आहे, त्याच्या नोंदी सापडायला लागल्या, त्याचा अर्थ हाच राहिलंच उगा आता थोडं मराठवाड्यात. सरसकट मराठ्यांना कुणबी करून टाका, कुठं ओबीसीला धक्का लागत नाही, ते सगळे मिळून तेवढे. चलो धन्यवाद. नमस्कार.